पाप वाटते, लेकिन ना आपले घरचे ते मेंबर्स त्यांना अजिबात हे होत नाही बघा. कसं पण करा मरा ड्रॉइंग, ते पण वीकली 2 पिरियड एवढंच, आणि ते पण त्याला एवढं पण इम्पॉर्टन्स नव्हतं. 2 चपाती आणि एक आहे हे अंड्याची करी ना आमच्या शेजारी दिलेले आहे वॉल हँगिंग. मग त्याला काय हे करणार तू हँग फ्लावर. गुडियाला परत ना ताप आलं, आता औषध घातलेलं आहे. हॅलो नमस्ते, तुम्हाला सगळ्यांना मनापासून स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. मी आहे आर्या. सकाळचं 11:15 वाजता, अजून घरचं कायच काम झालं नाही. उपीट केलेली आहे, उपमा. आता पहिला खाऊन घेते आणि मेडिसिन घेते. गुडियाला परत ना ताप आलं, आता औषध घातलेलं आहे. पाप माझं बाळ, काल तरी पण बरी होती बघा, परत बघा तिचं पण औषध वगैरे चालू आहे. कसं तोंड झालं म्हणजे बाळाचं. कपडे फक्त धुतले असं तसं करून, पिशवी घालून पायाला. अजून जेवण बनवायचं आहे, झाडू फरची करायचं आहे. गुडियाची तब्येत ना काल जरा बरी होती म्हणूनच आज तिला स्कूलला पाठवली, लेकिन परत तिला असं काय झालं काय नाही, ते कायच खाल्ली नाही आहे ती. सगळं तसंच वापस आणली आहे. आत्ता झाले बघा झाडू पारची, 1 तास लागले बघा. फक्त ह्याच्या पायामुळे 6:30पासून फक्त असं काय बसली नाही, काय नाही. फक्त नाश्ता करायला बसली होती 15-20 मिनिट तेवढंच. असं दुखायला लागलं ना ते पेन किलर घेऊन पण. आणि गुडिया तरी फक्त रात्री ना 2 ब्रेड खाल्ले होते, सकाळपासून कायच नाही आहे. आता 1 वाजलेले आहे. आत्ता बघा हे ना, हे 2 चपाती आणि एक आहे हे अंड्याची करी ना आमच्या शेजारी दिलेले आहे. गुडिया म्हणायला लागले की मी हे खाते, मग त्याबद्दल ती अंडं खात नाही आहे, तरी पण ती चपाती आणि मी ती ग्रेव्ही तिला भरवा लागले. आता लूज मोशन कमी झालेलं आहे, लेकिन ना तिला खोकली खूप. कसं काय खोकली लागते काय की, कधी आम्ही ऑइली खात नाही, कायच नाही. मुलांना मी बाहेरचं पण कसं हे देत नाही आहे, फक्त ते बिस्किट तेवढं खातात, बाकीचे कुरकुरे नाही, लेज नाही. आणि माझं तर असं पाय दुखायला लागले ना, तर आजूबाजूवाल्यांना पाप वाटते, लेकिन ना आपले घरचे ते मेंबर्स त्यांना अजिबात हे होत नाही बघा. कसं पण करा मरा तुम्ही, कायच फरक पडत नाही आहे त्यांना. आणि त्याच्यामध्ये लहान मुलं असले की A to Z ह्यांचं आम्हीच करायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये परत हे लहान मुलांना परत बरं नाही तर ते परत काय रडलं तर काय लोक मग परत असं कमेंट करतात की सबस्क्रायबर वाढवण्यासाठी असं सगळे नाटक करतात म्हणून. कोणी मुद्दाम रडतात काय असं? हां, आपल्याला त्रास आहे म्हणूनच रडतात ना. आणि आपलं एक यूट्यूब फॅमिली मेंबर आहे, आपलं तरी कोण मेंबर आपल्याला विचारत नाही, लेकिन तुम्ही सगळे आहे म्हणूनच कॅमेरा पुढे बोलतो ना. आत्ता ना रात्रीचा 8:45 वाजलेला आहे. आणि आता आरोही आणि गुडिया दोघे पण जेवले. पुलाव केली होती मी. गुडिया थोडीशी जेवली. गुडियाची तब्येत तरी अजून बिघडलेली आहे. गुडियाला ना बरोबर 5 दिवसांनी परत ताप यायला लागले. आत्ता ना तिला ना 5 वाजता परत ताप आला म्हणून तिला परत मी पॅरासिटामॉल औषध दिली. पटकन तिला आंघोळ पण घालून घेतली, एवढं ताप आला होता तिला. त्याच्यानंतर ती झोपली होती 1 तास. आत्ता उठली तर ती स्वतःच म्हटली की मम्मा मला भूक लागली आहे म्हणून. मग तिला जरासं भरवली, ते थोडंसं खाल्ली ती. आणि तिला लूज मोशन वगैरे कमी नाही, काहीतरी क्राफ्टचं करत बसलेली आहे तिकडं. स्कूलचा अभ्यास आहे ते, काहीतरी तिला उद्या प्रोजेक्ट सबमिट करायचं आहे. ते दुपारी पुलाव करायचं होतं, तेच ती केली नाही, तेच आत्ता केली. आणि दुपारी तरी आरोही मॅगी खाल्ली, मी तरी काही जेवलीच नाही. हे एवढं कामामध्ये एवढं ते पाय दुखायला लागले ना, काय एकतरी काम पूर्ण माझं डेली रुटीनचं ना असं बघितलं तर माझं 10 वाजेपर्यंत माझं सगळं काम होते. लास्ट म्हणते की 11 वाजेपर्यंत. लेकिन आज हे बोटमुळे, हे पायामुळे एवढं पेन आहे ना, तर मला पूर्ण असंच घरचं काम म्हणजे की जेवण सोडूनच मला ना 2 वाजले झाडू फरची वगैरे सगळं करायला. त्याच्यानंतर तर मी जरा गुडियाला घेऊन जरा झोपलीच मी थोडं वेळ. आत्ता पण पाणी आलं होतं, ह्यांचा युनिफॉर्म वगैरे होते, सगळं धुवून घातली मी.
जरा आरोही असली ना तर मला ना खूपच मदत होते. जरासं कपडे वगैरे धुवून ठेवली तर ती जरा बाहेर जरा घालते. जरा की बॉडीचं एक एक पार्ट पण किती इम्पॉर्टंट असतात बघा. आपण नॉर्मल लोकांना असं हे झालं तर असं एवढा त्रास होते, लेकिन जो हँडीक्राफ्ट असतात ना त्यांनी कसं करत असणार, मला तर हे प्रश्न माझ्या डोक्यात आधीपासून होता. लेकिन आत्ता माझा असा हाल झालेला ना, तर आता मी विचार असं ती खूप तेच येते. आता फक्त माझा एक फिंगरमुळे मला अजिबात चालायला जमाय नाही. एवढं की काहीतरी सपोर्ट घेऊन आणि फक्त ते हे काय म्हणतात हे टाच काय फीट ह्याच्यावर मी जास्त प्रेशर घालायला लागले ना, त्याच्यामुळे परत हे मला खूप दुखायला लागले असं. लेकिन ते हँडीक्राफ्ट असतात पाप, ते बिचारे कसं करत असणार. आणि गुडियाला आता ना आजपासून तिला खोकली पण जास्त झालेली, काय समजत नाही. एवढं त्यांचं हेल्थचं काळजी घेते, काय देत नाही. तेलाचं जेवण बनवत नाही, बाहेरचं काय खायला पण देत नाही आहे. एवढं ते पुलाव केलेले की ना ह्यांच्यासाठी केलेले की ना, आता मी तरी आता खाणार नाही पुलाव. भात म्हणजे की 8-10 दिवस तरी मी काही खाणार नाही. स्टिचेस आहे भात वगैरे. डॉक्टर काय खा म्हणतात, लेकिन कसं आपण जरा ते म्हणतात आपण जरा पाळलेला बरं. उगेच परत त्याच्यामध्ये काहीतरी पस झालं हे झालं तर मग काय करणार. मग असं त्रास व्हायला ना खरंच ना. पेन किलर घेऊन पण असं त्रास व्हायला लागला, क्योंकि त्याला तर जरा पण रेस्ट नाही. कंटिन्यू माझं इकडे तिकडे चालायचं हे करायचं हेच व्हायला लागले. काय करणार आता. आणि त्याच्यामध्ये गुडियाची तब्येत एक बिघडली म्हणून ना मला खूपच परत धावपळ व्हायला लागली. स्कूलचा आहे प्रोजेक्ट. हे बघा काय करत बसले. काय करते का ते? वॉल हँगिंग करते. हां, वॉल हँगिंग. वॉल हँगिंग. मग त्याला काय हे करणार तू? हँग फ्लावर बघते हां बघते काय करते नंतर. आमच्या वेळी ना असलं क्राफ्ट वगैरे कायच नव्हतं. फक्त स्टडी सोडून एक्स्ट्रा पिरियड म्हणजे फक्त ड्रॉइंग, ते पण वीकली 2 पिरियड एवढंच. आणि ते पण त्याला एवढं पण इम्पॉर्टन्स नव्हतंच आमच्या वेळी. मतलब की आत्ता हल्लीच्या ह्याच्यामध्ये ड्रॉइंगला पण किती स्कोप आहे, किती त्याला हे आहे बघा. तसं आमच्या वेळी कायच नव्हतं. काय आहे फक्त स्टडी करा. लेकिन आत्ताच्या ह्याच्या वेळी ना बाई ह्यांचा स्टडी सोडून पण किती काय काय आहे. क्राफ्ट आहे, ड्रॉइंग आहे, वर्क एक्सपिरियन्स म्हणून आहे. बापरे. आणि ते सगळं पण ना असं बघितलं तर किती आपण स्टडीला इम्पॉर्टन्स देतो बघा, तेवढं ह्याला पण ह्याच्यामध्ये पण इम्पॉर्टन्स दिलं ना, ह्यांना पुढे जाऊन ना फ्युचरमध्ये खूप त्याचं बेनिफिट आहे असं बघितलं तर. चला एक मुलांना स्टडीमध्ये ना एवढं हे नसतात, हुशार नसतात, लेकिन ह्याच्यामध्ये आर्टमध्ये, ड्रॉइंगमध्ये, स्केचिंगमध्ये वगैरे असलं ना त्यांचं फ्युचर पण खूपच ब्राईट आहे. व्हिडिओ मी इथंच एंड करते. प्लीज आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबा. चला आता उद्या भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. म्हण तू काय म्हणतेस म्हण ना. सी यू, गुड नाईट.